नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आज आपण एकदम सोपी एक्झाम्पल घेणार आहोत। बघा, आज आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यावर आधारित आपण एक्झाम्पल घेणार आहोत। मग त्या बेरजेमध्ये आपण साधी बेरीज, हातच्याची बेरीज, वजाबाकीमध्ये साधी वजाबाकी, हातच्याची वजाबाकी, गुणाकार मध्ये सुद्धा आपण 2 अंकी 3 अंकी संख्येचा गुणाकार आणि भागाकारची उदाहरण आपण काही घेणार आहोत। तर बघा, हे मुलांना येणं खूप महत्वाचं आहे। हे बेसिक आहे आणि हे बेसिक पक्क होणं खूप महत्वाचं आहे। अजून काही मुलांना सोपी एक्झाम्पल सुद्धा येत नाहीत, म्हणजे बेरीज असू दे, वजाबाकी असू दे, गुणाकार असू दे किंवा भागाकार असू दे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे। अजूनही काही मुलांना यापैकी काही येत नसेल, कारण या 4 क्रिया ज्या आहेत यावर आपण आपलं जे गणित आहे ते डिपेंड असतं। यावर आपले जी पुढची काही एक्झाम्पल असतात ती यावरती डिपेंड असतात। मग हे येणं खूप महत्वाचं आहे। गणितामध्ये या 4 क्रिया खूप महत्वाच्या आहेत: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। आणि हे आल्याशिवाय मुलांना पुढचं काहीच येऊ शकत नाही। बघा, आता तुम्ही बघू शकता, दुसरी पासून मुलांना हे सगळं आहे। मग मुलांना अंक असतील किंवा शाब्दिक उदाहरणं असतील, तर शाब्दिक उदाहरणामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे सगळं आहे। मग मुलांना दुसरी पासूनच हे सगळं येणं खूप महत्वाचं आहे। तर हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे। तर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी घेणार आहे भागाकार। आणि अजूनही ज्यांना भागाकार जमत नाही, अगदी बेसिक पासून मी सांगणार आहे, तर तो भागाकार सुद्धा बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावाच लागणार आहे। तर आता मग आपण व्हिडिओकडे वळूया। सुरुवातीला आपण सिंपल एक्झाम्पल घेणार आहोत बेरजेची। आपण प्रत्येकाची 2-2 एक्झाम्पल पाहणार आहोत। आता आपण बघूया बेरीज, मग त्यामध्ये आपण अगोदर बघू साधी बेरीज कशी करायची असते। तर बघा, आता आपण काय करूया, अगोदर 2 अंकी संख्या घेऊया आणि नंतर आपण 3 अंकी संख्या घेऊया। बघा, 3 म्हणजे 35 अधिक 24। इथं आपण संख्या घेतलेली आहे 35 अधिक 24। इथं आपण साधी बेरीज घेतलेली आहे, इथं आपण हातच्याची बेरीज करायची नाही। बघा, आता हातच्याची बेरीज कशाला म्हणायचं, तर ज्याचं उत्तर 10 पेक्षा जास्त येतं त्याला आपण हातच्याची बेरीज म्हणतो। आता ह्यांचं उत्तर 10च्या आतच येतं, त्यामुळे ही झाली साधी बेरीज। आता इकडं उत्तर किती पण येऊ दे चालतंय, बेरीज करताना नेहमी आपण या साईडने करतो। आणि जेव्हा इकडं 10च्या पुढे उत्तर येतं तेव्हा त्याला आपण हातच्याची बेरीज म्हणतो। पण जेव्हा 2 अंकी संख्या असते तेव्हा इथं किती पण मोठी संख्या असू दे, जेवढं उत्तर येतं तेवढं इथं आपल्याला मांडावं लागतं। आता बघा, 5 आणि 4 9 झाले, ते 9 आपण इथे लिहूया। 3 आणि 2 5 झाले। समजा जर इथं संख्या मोठी असती, इथं जर संख्या 7 असती आणि 7 आणि 3 10 होतात, तर आपण इथं सगळं उत्तर 10 लिहू शकतो। पण जेव्हा इकडं उत्तर आपलं जेव्हा 10च्या पुढे संख्या येतं, तर इथं आपण 10च्या 10 नाही लिहू शकत। तर ते आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये पाहणार आहोत। आता इथं आपण संख्या किती घेतली होती, 2 घेतली होती। मग हे आपलं उत्तर 59 असं आलेलं आहे। आता बघा, आपण पुढचे गणित पाहूया। समजा जर संख्या आहे 453 अधिक 257। तर बघा, इथं आपल्याला काय करावं लागतं, तर तुम्हाला इकडं जे सांगितलं मी 10च्या वर आपलं उत्तर आलं तर आपण काय करावं लागतं, आता इथं आपल्याला हातच्याची बेरीज करावी लागते। बघा, 3 आणि 7 किती होतात, तर 10 होतात। या 10 मधला जी एकक स्थानची संख्या असते 0, ती एकच संख्या इथं आपल्याला लिहावी लागते। आणि ही जी संख्या असते दशक संख्या, ती दशकाच्या घरात आपल्याला लिहावी लागते। तर त्याला म्हणायचं असतं हातचा देणं। आता बघा, 5 आणि 5 10 झाले, 10 आणि 1 11 झाले। मग 11 मधला आपण ही एकच संख्या इथं लिहू शकतो, ही संख्या आपण इकडे हातचा द्यायची असते। आणि पुन्हा या सगळ्याचं उत्तर आपल्याला इथं लिहावं लागतं। 4 आणि 2 6 आणि हे 1 धरून 7 झाले। पण काही मुलं हातचा मोजायला विसरतात, वरचा हातचा मोजायला विसरायचं नाही। तर अशा प्रकारे आपलं उत्तर 710
असं आलेलं आहे. आता ही झाली बेरीज. आता आपण पाहणार आहोत वजाबाकीची काही एक्झाम्पल. आता इथं आपण वजाबाकीची काही एक्झाम्पल घेतलेली आहेत. ही आहे साधी वजाबाकी. 352 वजा 141. जेव्हा वरच्या संख्येतून खालची संख्या जर सहज मायनस होत असेल तर त्याला आपण साधी वजाबाकी असं म्हणतो. 2 मधून 1 जातो, इथं आपण 1 लिहायचा. 5 मधून 4 गेले तर इथं सुद्धा 1 उरतो आणि 3 मधून 1 गेला तर इथं 2 उरतं. तर 211 हे आपलं उत्तर आलेलं आहे. जेव्हा वरच्या संख्येतून खालची संख्या जर सहज मायनस होत असेल तर त्याची वजाबाकी आपण पटकन करू शकतो. ही झाली साधी वजाबाकी. आता इकडं आपण 550 वजा 167 ही संख्या घेतलेली आहे. आता जेव्हा वरच्या संख्येतून खालची संख्या सहज मायनस होत नसेल तर तिथं आपल्याला हातच्याची वजाबाकी करावी लागते आणि ती कशी करायची ते आपण पाहणार आहोत. बघा, इथं 0 आहे आणि खाली 7 आहे. मग 0तून 7 आपण मायनस करू शकतो का? 0तून 7 जात नाही. मग आपल्याला काय करावं लागतं? या 5 कडून इकडं 1 आपल्याला उसना घ्यावा लागतो. त्याला आपण हातचा म्हणतो, हातच्याची वजाबाकी म्हणतो. या 5 कडून जेव्हा आपण इकडे 1 घेतो उसना, तेव्हा हा जो 0 आहे तो वरती लिहायचा आणि या 5 मध्ये इकडे 1 गेल्यामुळे 4च उरले. आता आपण यांची वजाबाकी करू. 10तून 7 गेले तर इथं 3 राहिले. आता इथं संख्या 4 राहिली. 4 मधून 6 जातं का? तर 4 मधून 6 जात नाही. तर पुन्हा आपल्याला या 5 कडून इकडे 1 घ्यावा लागतो. संख्या झाली 14. 14तून 6 घालायचे आपल्याला. 14तून 6 गेले तर इथं 8 उरतात आणि इथं आपण 5 कडून इकडे 1 ऑलरेडी उसना दिला तर इथं 4च राहिले आणि 4 मधून 1 गेले तर उरतं 3. तर अशा प्रकारे याचं उत्तर 383 असं आलेलं आहे. तर अशा प्रकारे हातच्याची वजाबाकी करायची असते. तर आपण बेरीज आणि वजाबाकीची एक्झाम्पल पाहिली. आता आपण गुणाकार कसा करायचा ते पण बघूया. आता बघा, इथं आपण गुणाकारची गणितं घेतलेली आहेत. तर अगोदर आपण एकदम सोपा गुणाकार घेतलाय, 25 गुणिले 5. तर बघा आता काय करायचं असतं, या 5 ने अगोदर या 5 ला गुणायचं असतं आणि पुन्हा या 5 ने या 2 ला गुणायचं असतं. बघा, 5 झाले 25. 25शी 5 लिहायचं असतं. हातचा 2 आले. पुन्हा 5 ने या 2 ला गुणायचं असतं. 5 दोन्ही 10, 10 आणि हे 2 झाले 12. तर अशा प्रकारे याचं उत्तर 125 असं आलेलं आहे. तर हा झाला सोपा गुणाकार. इकडे आपण संख्या घेतलेली आहे 500 गुणिले 12. तर बघा, जर तुम्हाला 12चा पाढा पाठ असेल तर तुम्ही पटकन करू शकता. बघा, जेव्हा गुणाकारामध्ये 0 असतं, लक्षात ठेवा फक्त, जेव्हा गुणाकारामध्ये 0 असतं तेव्हा तुमचं उत्तर हे 0च येतं. 12 0 0. 12 ने अगोदर या 0 ला गुणायचं, पुन्हा 12 ने या 0 ला गुणायचं आणि पुन्हा 12 ने या 5 ला गुणायचं असतं. बघा, 12 0 0, 12 0 0 आणि 12 पंचे झाले 60. तर अशा प्रकारे आपलं उत्तर 6000 आलेलं आहे. आता जर तुम्हाला 12चा पाढा पाठच नसेल तर कसं करायचं? बघा, 500 गुणिले 12. तर त्या मुलांसाठी सोपी पद्धत आहे. ज्यांना 12चा पाढाच पाठ नाही तर त्यांनी अगोदर या 2 ने वरच्या संख्यांना गुणायचं असतं. बघा, बे शून्य 0, बे शून्य 0, बे पंचे 10. आता आपण या एकक स्थानच्या संख्येनं या संख्यांना गुणलं. आता इथं हा 1 जो आहे तो दशक स्थानी आहे. मग तो 1 दशक स्थानी आहे म्हणून आपण इथं एक 0 आपल्याला ऑलरेडी घ्यावा लागतो. जेव्हा दशक स्थानच्या संख्येनं गुणायचं असतं, हे 1 दशकाच्या घरात आहे, मग दशकावर 1 0 असतो, त्यामुळे इथं कायम 0 घ्यावा लागतो आपल्याला आणि या 1 ने पुन्हा या सगळ्या संख्यांना गुणायचं असतं. जेव्हा गुणाकारामध्ये 1 असतो तेव्हा वरच्या संख्या आहे अशा खाली लिहायच्या. म्हणजेच 1 0 0, 1 0 0, 1 5 5. आता यांची आपल्याला ऍडिशन करावी लागते. 0 0 0, 5 आणि 1 6. तर ज्या मुलांना एवढे पाढे पाठ नसतील 10च्या पुढचे, तर त्या मुलांनी गणित या प्रकारे तुम्ही करू शकता. तर बघा, अशा प्रकारे आपण गुणाकारची ही 2 एक्झाम्पल घेतलेली आहेत. आता आपण पाहूया भागाकार कसा करायचा असतो.
तर आता बघा एक कमेंट आली होती की भागाकार बेसिक पासून शिकवा. तर बघा आता भागाकाराचे आपले भरपूर व्हिडिओ आहेत. जर तुम्ही ते नसतील बघितले तर तुम्ही तेही बघू शकता. भागाकार अगदी बेसिक पासून कसा करायचा तेही त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला थोडी अजून सांगते माहिती याच्यामध्ये की भागाकार करताना काही काही मुलांना भागाकार करता येत नाही. फक्त भागाकाराचे काही नियम आहेत. तर भागाकार करताना नेहमी लक्षात ठेवायचं की भागाकार करताना एका एका संख्येला भाग द्यावा लागतो. आता बघा भागाकाराचं हे चिन्ह असतं, हे चिन्ह आहे भागाकाराचं. आता आपण याची मांडणी करून घेऊ शकतो. अगोदर जी संख्या इकडं असते भागाकारामध्ये ती संख्या इकडे लिहायची. हे जे 35 आहे ते इथे लिहायचं. म्हणजे 35/5. 35/5. तर बघा आता आपल्याला या 5 ने या संख्येला आपल्याला काय करायचं, या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. तर आता ही संख्या सोपी आहे, मग या संख्येला आपण पटकन भाग देऊ शकतो. पण जेव्हा मोठी मोठी गणितं असतात अशी, तर तेव्हा त्या संख्येला आपल्याला एका एका संख्येला भाग द्यावा लागतो. तर इथं पण आपण काय करूया, एका एका संख्येला भाग देऊया. बघा 5 ने आता 3 ला भाग द्यायचा आपल्याला. मग 5 हे काय आहे, 3 पेक्षा मोठा आहे. 5च्या पाड्यात काही 3 नाहीये, त्यामुळे वर आपण एक 0 घेऊ शकतो आणि खालीच आपण तो 0 घेऊ शकतो. मग यांची वजाबाकी करायची. 3 मधून 0 गेला, 3 राहिले आणि हे 5 खाली. ही झाली भागाकाराची बेसिक माहिती. आता 5च्या पाड्यामध्ये 35 आहे, तर आपण 5चा पाडा 35 येईपर्यंत म्हणायचा असतो. म्हणजे 35 हे 5च्या पाड्यामध्ये कितव्या क्रमांकावर आहे. तर बघा 5 एकी 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 सक 30 आणि 5 सत्ते 35. 5 सत्ते 35 आणि यांची आपण वजाबाकी करायची आहे. 35 मधून 35 गेले 0 0, किंवा तुम्ही या संख्येला डायरेक्ट सुद्धा भाग घालू शकता, काही हरकत नाही. 5 सत्ते 35 यांची वजाबाकी करा 0 0. पण नियम सांगतो पहिला भागाकाराचा की नेहमी एका एका संख्येला आपण भाग दिला पाहिजे. तर हे झालं पहिले एक्झाम्पल. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. तर बघा 816 आणि भागाकारामध्ये दिलेला आहे 8. तर या 8 ने काय करायचं आहे, 816 ला भाग द्यायचा आहे. तर आता आपण एका एका संख्येला भाग देऊ. बघा 8 ने 8 ला भाग जातो. 8 एके 8 यांची वजाबाकी करू. बघा आता एका एका संख्येला का भाग द्यायचा, 8 ने 16 तर लगेच भाग जातो, पण तसं आपल्याला भाग देऊन चालणार नाही, कारण आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून भागाकाराचा नियम सांगतो की भागाकार करताना नेहमी एका एका संख्येला भाग द्यायचा. आता हा जो 1 आहे तो आपण खाली उतरून घेऊया. 8 ने 1 ला भाग जात नाही, मग आपल्याला वरती 0 घ्यावा लागतो आणि आपल्याला खाली पण 0 घ्यावा लागतो. यांची आपल्याला वजाबाकी करावी लागते. 1 मधून 0 गेला 1. आता संख्या जी पुढची आहे 6 ती आपण खाली उतरून घ्यायची. संख्या झाली 16. आता आपण 8 ने 16 ला भाग द्यायचा. 8 दोन्ही 16. 16तून 16 गेले 0 0. जर बघा आता आपलं उत्तर 102 आलंय, पण जर तुम्हाला याची पडताळणी करून बघायची असेल तर तुम्ही या 102 ला गुणिले हे 8 करू शकता आणि आपलं उत्तर ही दिलेली संख्या यायला लागते. मगच आपलं उत्तर बरोबर आहे हे आपण ठरवू शकतो. बघा आलेल्या उत्तराला गुणाकार म्हणजे गुणिले 8 करा. 8 दोन्ही 16 6, 1 हातचा आला. 8 शून्य 0, हा 1 इथं घ्या. 8 एके 8. म्हणजे आपलं उत्तर दिलेली संख्या 816 आलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तर तुम्ही याची पडताळणी अशा प्रकारे करू शकता, मग ते गणित पुढे कितीही मोठं असू दे. तर बघा अशा प्रकारे आपण याची बेसिक माहिती सुद्धा घेतलेली आहे भागाकाराची, आणि काही आपण एक्झाम्पल सुद्धा घेतलेली आहेत. तर बघा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यावर काही एक्झाम्पल घेतली, कारण या 4 क्रिया गणित शिकताना खूप महत्वाच्या असतात. तर बघा अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.